सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची 9195 जागांसाठी ही भरती निघाली आहे आणि शिक्षण यामध्ये फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे। सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये सीआरपीएफला सेंट्रल रिझर्व्ह पोलीस सुद्धा म्हटलं जाते। तर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या 9195 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 19 मे 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। सध्याच्या कंडिशनला फॉर्म भरू नका, गडबड या ठिकाणी करू नका, कारण की 19 मे 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये। तर शिक्षण फक्त 10वी पास लागते। फ्रेशर उमेदवार यामध्ये फॉर्म भरू शकतात, जे फक्त 10वी पास आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। जास्त शिक्षण झालं असेल तरी फॉर्म भरता येते। आता सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं ग्राउंड होणार आहे, एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्सेस आहे सिलेक्शन होण्याचे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सर्वात पहिले ग्राउंड आहे, जे पण विद्यार्थी अभ्यास सुरू राहते ते ग्राउंडमध्ये कडून जाते, एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे। त्यानंतर ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे असणार, त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस काय, उंची किती लागते, छाती किती, ग्राउंडला कोणकोण येणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया, ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सीआरपीएफ ट्रेड्समॅन या भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सीआरपीएफ त्याला जे विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल रिझर्व्ह पोलीस सुद्धा म्हटलं जाते, एक लक्षात ठेवा। तर सीआरपीएफची जी भरती हे या ठिकाणी चालू आहे। तर यामध्ये सर्व काही जे पद आहे ट्रेड्समॅनचे आहे। तर तुम्ही 10वी पास असाल तर 10वी पासमध्ये तर आपल्याला फॉर्म भरताच येते, पण यामध्ये जर आपण पाहिलं तर वयोमर्यादा जर आपण विचार केला तर काय काय पदामध्ये जे वयोमर्यादा आहे सीआरपीएफ ट्रेड्समॅनमध्ये 18 ते 27 वर्षापर्यंत आहे, SC/ST ला 18 ते 32 वर्षापर्यंत, ओबीसी कॅटेगरीला 18 ते 30 पर्यंत, ओपन कॅटेगरीला 18 ते 27 आणि बाकीचे काही पद आहेत त्यामध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आल्या 18 ते 23 वर्षापर्यंत, ओपन कॅटेगरीसाठी, SC/ST कॅटेगरीसाठी 18 ते 28 वर्षापर्यंत, ओबीसी कॅटेगरीसाठी 18 ते 26 वर्षापर्यंत। एवढं काही वयोमर्यादा आहे जे विद्यार्थी मित्रांनो सीआरपीएफ ट्रेड्समॅनमध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, एक लक्षात ठेवा। फीचा जर आपण विचार केला जनरल, ओबीसी, EWS कॅटेगरीचे असाल तर 100 रुपये फी ठेवण्यात आले आहे। SC/ST कॅटेगरीचे असाल आणि एक्स सर्व्हिसमॅन कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा फी आपल्याला द्या नाही लागणार, एक लक्षात ठेवा। 1 रुपया सुद्धा फी नाही आहे, माफ आहे या ठिकाणी SC/ST कॅटेगरी आणि एक्स सर्व्हिसमॅनचे असाल तर। आणि बाकी तुम्ही महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल, SC/ST, ओबीसी, EWS, NTV, जो पण SBC, SBC कोणती कॅटेगरी, 1 रुपया सुद्धा फी यामध्ये ठेवण्यात आलेली नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण आहे। आता सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या 9195 जागांसाठी ही भरती निघाली आहे। यामध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये का आपलं असणार आहे, यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मैदान चाचणी आहे, ग्राउंड आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, यामध्ये ट्रेड टेस्ट असणार आहे। चौथ्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि 5व्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये ठेवण्यात आले आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय यामध्ये असणार आहे, ग्राउंड असणार आहे। उंचीचा जर आपण विचार केला, तुम्ही ST कॅटेगरी सोडून पुरुष उमेदवार जर कोणत्या कॅटेगरीचे असाल, ओबीसी झालं, SC झालं, ओपन झालं, EWS झालं तर 170 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी ठेवली आहे। महिला उमेदवार जर तुम्ही असाल तर महिला उमेदवारांना समजा या ठिकाणी ST कॅटेगरी सोडून महिला उमेदवार असाल तर यामध्ये उंची 157 सेंटीमीटर महिला उमेदवारांना ठेवण्यात आलेली आहे उंची। छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। त्यानंतर तुम्ही ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 162.5 सेंटीमीटर उंची ठेवण्यात आली आहे। महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल तर 150 सेंटीमीटर उंची महिला उमेदवारांसाठी ठेवण्यात आलेली आहे ST कॅटेगरीच्या। छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर यामध्ये आपली भरली पाहिजे, एवढे काही उंची लागणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये मैदान चाचणी ग्राउंड आहे। तर ग्राउंड कुठे होणार आहे, 2 सेंटर होणार आहे। एक जे विद्यार्थी मित्रांनो सीआरपीएफ नागपूरचं सेंटर आहे तिथे सेंटर आहे आणि त्याचबरोबर तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे आहे। तर हे 2 सेंटर आपल्याला या ठिकाणी ग्राउंडसाठी भेटणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये मैदानी चाचणी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। 2024चं जे SSC/GDचं जे ग्राउंड झालं होतं तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे, एक तर ते सेंटर भेटू शकते किंवा नागपूरचं सेंटर या ठिकाणी सीआरपीएफचं भेटू शकते। ह्या 2 पैकी सेंटर आपल्याला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। ज्याला तुम्ही पहिला प्रेफरन्स देसान ते सेंटर तुम्हाला पहिले भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्स
ट्रेड्समॅनमध्ये ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी तो एवढा आहे 5 किलोमीटर रनिंग पुरुष उमेदवारांना मारायचे आहे। 24 मिनिटांमध्ये जर 5 किलोमीटर रनिंग आपण मारली तर आपण या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे 5 किलोमीटर रनिंग। जर समजा पुरुष उमेदवारांनी 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटापेक्षा जर 1 सेकंड जरी तुमचा जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। एक लक्षात ठेवा, एवढं स्ट्रिक यामध्ये ग्राउंड एक लक्षात ठेवा। 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटांमध्ये तर पहा याच्यासाठी मार्क वगैरे नसते, जसं महाराष्ट्र पोलीसमध्ये SRPFला जसा 5 किलोमीटरला मार्क आहे तसं यामध्ये मार्क वगैरे नाही आहे। तुम्ही 24 मिनिटाच्या अंदर किती काही टायमिंग 24 मिनिटांमध्ये जरी आले तरी तुम्ही ग्राउंड क्वालिफाय राहता, पास राहता। एक लक्षात ठेवा, 24 मिनिटापेक्षा जर सेकंड जरी जास्त गेला तर फेल केलं जाते, अपात्र केलं जाते, अशा प्रकारे आहे। ठीक आहे, अशा प्रकारे ग्राउंड आहे 5 किलोमीटर रनिंग पुरुष उमेदवारांना आणि रोडावर ते ग्राउंड होते, एक लक्षात ठेवा। आणि महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटांमध्ये मारायचे आहे। ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे तर त्यांना ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवार 8.5 मिनिटापेक्षा जर जास्त टाईम आला, 1 सेकंड जरी आपला जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। अशा प्रकारे महिला उमेदवारांचा या ठिकाणी 1600 मीटर रनिंग आहे, यामध्ये मार्क वगैरे नसते, फक्त ग्राउंड क्वालिफाय आहे। 16 मिनिटाच्या अंदर आले तर ग्राउंड क्वालिफाय राहतो, ग्राउंड पास राहतो। ठीक आहे, अशा प्रकारे आपलं पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड असणार आहे। जे विद्यार्थी ग्राउंड क्वालिफाय झाले त्यांना पेपरसाठी बसवले जाणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे। पेपरचा जो अभ्यासक्रम पाहिला तर 100 मार्कासाठी आपला पेपर असणार आहे, ज्यामध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि एक 25 मार्कासाठी जो पार्ट असणार आहे हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामर, ह्या दोनपैकी एक आपण चूज त्या ठिकाणी करू शकतो। जसं SSC GDला जसं या ठिकाणी सिलेबस राहते, एक तर हिंदी व्याकरण किंवा तुम्ही इंग्रजी ग्रामर निवडू शकता, सेम असंच आहे। तर बा अशा प्रकारे आपला पेपर असणार आहे। सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न आणि हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न, अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर असणार आहे। आणि 90 मिनिटाचा टाईम भेटणार आहे, 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाईम भेटणार आहे। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का, तर असणार आहे निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे। 4 जर आपण प्रश्न चुकवले तर जो काही एक प्रश्न आपला बरोबर असणार आहे तो मायनस या ठिकाणी होणार आहे। अशा प्रकारे निगेटिव्ह मार्किंग यामध्ये ठेवण्यात आलेली आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर पेपर झाल्यानंतर आपलं तिसऱ्या टप्प्यामध्ये जे होणार आहे तर ते होणार आहे ट्रेड टेस्ट। आता तुम्ही ज्या पण ट्रेडमध्ये तुम्ही फॉर्म भरला तर त्याच्या रिलेटेड तुमची काय असणार आहे, तिथं ट्रेड टेस्ट असणार आहे, म्हणजे कौशल्य चाचणी तुमची त्या ठिकाणी होणार आहे। भरपूर काही विविध प्रकारचे या ठिकाणी ट्रेड्स आहे यामध्ये, तर ज्या काही ट्रेडमध्ये तुम्ही फॉर्म भरला तर त्याच्या रिलेटेड आपली यामध्ये ट्रेड टेस्ट होणार आहे। आणि जे ट्रेड टेस्ट क्वालिफाय होणार आहे त्यांचं फायनल सिलेक्शन होणार आहे। अशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस आहे CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये। पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये ट्रेड टेस्ट, चौथ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून जा, कारण की चांगली सुवर्ण संधी तुमच्या चालून आल्या, कारण की CRPFच्या 9195 जागांसाठी मोठी मेगा भरती हे चालू आहे। पगार 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेव, वेळोवेळी मार्गदर्शन करत राहणार आहे, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी तर थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये। जय हिंद।